वेलकम टू न्यू व्लॉग. आज आपण आहेत सिंगापूरमध्ये आणि आमची शिप आहे ती आहे ड्राय डॉकला. सो मी तुम्हाला पटकन दाखवतो. आहे बघा, पाण्याच्या बाहेर आहे आमची शिप. पूर्ण काम चालू आहे, लाईक फुल्ली काम चालू आहे. पण चाललो आहे ट्रेननी. सो इकडे मेट्रोला इकडे असं टॅप करायला लागतं आणि हे असं ओपन होतं. सो गाईज, आणि मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. हा व्ह्यू बघा. एका इंडियन रेस्टॉरंटला आलेत इकडे आणि हे रिव्हर साईड आहे. सो हे बघा व्ह्यू. काय इकडे आता ना लाईट शो चालू आहे आणि हा बघा तुम्हाला दाखवतो लाईट शो. झलक दाखवतो तुम्हाला थोडीशी इकडे चालू आहे. सो गाईज, वेलकम टू न्यू व्लॉग. आज आपण आहेत सिंगापूरमध्ये आणि वेट 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 सो गाईज, आज आपण आहेत सिंगापूरमध्ये आणि आमची शिप आहे ती आहे ड्राय डॉकला. सो मी तुम्हाला पटकन दाखवतो. आहे बघा, पाण्याच्या बाहेर आहे आमची शिप. पूर्ण काम चालू आहे, लाईक फुल्ली काम चालू आहे. म्हणजे हे बघा, पूर्ण शिपची लाईक पूर्ण मेंटेनन्स आणि नवीन नवीन गोष्टी येतात शिपमध्ये. सो त्यामुळे आम्ही लोक आहे ड्राय डॉकला. सो सिंगापूरला आहेत आम्ही. तर आम्ही आता फिरायला चाललो सिंगापूरला. सो आय थिंक तिसऱ्यांदा चाललो आहे, पण मी ब्लॉग दुसऱ्यांदा करतो आहे. सो आज माझ्यासोबत आहे भाई, माझा भाऊ आकाश. हॅलो. सो आता आम्ही चाललेत फिरायला. सो भाई जाऊया. आजचा काय प्लॅन आहे? मरीना बेला जायचं आहे आणि गार्डन्स बाय द बेला जायचं आहे. आणि इकडून बाहेर जाताना आपल्याला हेल्मेट घालायला लागतं. सो लेट्स गो. चलो. गाईज, मी तुम्हाला इकडून आमची शिप दाखवतो. पूर्ण काम चालू आहे बघा. पूर्ण प्लॅस्टिकनी रॅप केलं शिपला. सो हे सगळं ड्राय डॉक आहे हा पूर्ण एरिया. आणि शिपवर लाईक खूप जण आलेत. लाईक 2000 तरी असेल, 2,000 कॉन्ट्रॅक्टर आणि वर्कर्स आहेत आणि 1000 आमचा क्रू ऑलरेडी आहे तो आहे. सो पूर्ण काम चालू आहे भाई. 18 की 20 दिवस कामच चालू असणार आहे शिपचं. सो आता आम्ही चाललो आहे बाहेर. तर इकडून येते बस. सो आपल्याला बस पकडायची आहे आणि बस पकडून आपण जाणार मेट्रो. आणि मग मेट्रोवरून आम्ही जाणार आहेत मेरलायन पार्क बघायला, म्हणजे मरीना बे. ते सगळं फेमस आहे, त्याविषयी आपण बघितलं. बट एकदा परत दुसऱ्या अँगलनी. आणि आम्ही गाईज, ही बस आहे. सो या बसने आम्ही लाईक पोर्टच्या बाहेर जाणार आहेत. आणि लाईक Welcome to my channel. he's a goon. He's my Chaya. he's my teammate. So This is my first time in there. get everything outside. जरा पैसा वसूल. थोडी पुढे अडकायला होती बस ना. इकडून डायरेक्ट खाली दरवाजा खोलतात ना. हां. सो गाईज, आम्ही आता बसमध्ये बसलो आहे आणि आता एक इमिग्रेशन होतं छोटंसं, म्हणजे फेस स्कॅन करतं. बाहेर जाऊ नाही शकत. गेल्यानंतर तुमचा पासपोर्ट स्कॅन होतो आणि थोडा फेस आय डी आहे. गेल्यानंतर आधी फिंगरप्रिंट्स पण घेतो. आता गेल्यानंतर फक्त तिथे जाऊन उभं राहायचं, फेस स्कॅन होईल आणि मग ते तुम्हाला अलाउड करतो. सो ते छोटंसंच आहे इमिग्रेशन आता. सो ते झालं की परत बसमध्ये बसायचं आणि मग ते आम्हाला मेट्रो स्टेशनला सोडतील आणि मग तिकडून आम्ही कुठे पण जाऊ शकतो. आणि सिंगापूरचं एक चांगली गोष्ट असं आहे की छोटा देश आहे, एवढा मोठा नाही आहे. आणि ट्रेननी फिरता येतं पूर्ण, लाईक पूर्ण ट्रेननी फिरता येतं. राईट. ट्रेनचं कनेक्टिव्हिटी खूप छान आहे. सगळ्या AC ट्रेन्स आहेत आणि लोक कमी आहेत आणि सगळे प्रिटी मच चांगले तिकीट्स असतात. सगळे एकमेकांना जागा देतात, उभे राहतात. क्राऊडेड नाही आहे सगळ्यात बेस्ट पार्ट. आणि सगळे इझी आहे, कनेक्टेड असल्यामुळे. आता आम्ही नवीन तरी पण असं वाटत नाही की नवीन आहे.
एकदा दोनदा गेलो आणि लगेच समजलं. So एकदम इझी आहे, सिस्टीम इझी केली त्या खूप छान लोकांनी. आहे. सो त्यामुळे आम्ही ट्रेन प्रेफर करतात. पहिल्या दिवशी मी गेलेलो कॅबनी, बट नंतर मी बोललो ट्रेननी जाऊया कारण इझी आहे. आणि स्वस्त पण आहे, हां. बऱ्यापैकी स्वस्त आहे. स्वस्त आहे. तिकीट काय $1 आहे, $1 पण आहे, 80 सेंट काय तिथे. 80 सेंट एक टाईमचं यायचं जायचं असेल तर 4 टाईम तुम्हाला ब्राईट वेल म्हणजे तुमचं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जे पण असेल टॅप करायला लागतं. सो आता इमिग्रेशन करूया आणि मी इमिग्रेशन नंतर ब्लॉग चालू करतो. आमचं इमिग्रेशन झालं जस्ट. सो आता आपण परत बसमध्ये बसायचं. ही बघा बस इकडे. सो त्या बसमध्ये बसायचं परत आणि मग ती मेट्रो स्टेशनला आपल्याला सोडेल. गाईज आता आपण बसवरून उतरले आणि आता आपण चाललो आहे ट्रेननी. सो इकडे मेट्रोला इकडे असं टॅप करायला लागतं आणि हे असं ओपन होतं. सो तिकडे आकाश पुढे थांबला आहे. सो हे आहे टुआस किंवा टवास असं बोलतात त्याला, लिंक मार्ट स्टेशन. सो इकडून आपल्याला जायचं आहे रॅफल प्लेसला. सो रॅफल प्लेस हे एक स्टेशनचं नाव आहे. सो आपण रॅफल प्लेसला गेलो की तिकडून आपण मरीना बेला जाऊ शकतो. ते खूप सिंगापूरचं फेमस लोकेशन आहे. सो आता इकडून आपण ट्रेन पकडायची आहे आणि जायचं आहे रॅफल प्लेसला. सो ट्रेन ऑलरेडी इकडे लागलेली आहे आणि इकडचे गेट बघा हे असे क्लोज होतात. आय थिंक आपल्या मेट्रोला पण असंच आहे ना काही ठिकाणी. आय थिंक जाऊ शकतो आपण याच्यामध्ये. ग्रीनच लाईन आहे ही. सो गाईज हा मॅप आहे, हा बघा. सो मॅपमध्ये आपण इकडे आहे आणि आपल्याला जायचं आहे इकडे रॅफल प्लेसला. सो लेट्स गो. ट्रेन पूर्ण खाली आहे, पहिलं स्टेशन असल्यामुळे. म्हणजे हे असं विरार समजा, विरारसारखं स्टेशन आहे. पण आपल्याकडे खाली नसते विरारला पण, बट इकडे फुल खाली आहे ट्रेन. आणि आता संध्याकाळचा वेळ झाला, लोक कामावरून येतात जात आहेत. सो इकडे आता गर्दी नाही, पण नंतर ट्रेन भरेल. सो काय आलं विचारलं. सो पुढेच जाऊया ना. सो पुढे जाऊया थोडेसे. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ट्रेन पूर्णच खाली आहे आणि तेच रॅफल प्लेस. आणि एक इकडचं एक चांगलं आहे की हे बघा, हे पूर्ण सिंगापूर आहे. हे पूर्ण मेट्रो जी आहे ती पूर्ण करते सिंगापूर. सो आपण या ग्रीन लाईनला आहे. सो ही ग्रीन लाईन अशी आहे, जर तुम्हाला लाईन्स चेंज करायचे असेल तर हे बघा इकडून रेड लाईनला जाता येतं ग्रीनवरून. नंतर ही लाईन गोलवाली एक लाईन आहे, येल्लो ऑरेंजवाली. नंतर ही ब्लू आली आहे, ती इकडून जाता येतं. सो हे सगळ्या लाईन्स कनेक्टेड आहेत. सो हे पूर्ण सिंगापूर आहे असं पूर्ण. सो पूर्ण सिंगापूर फिरता येतं तुम्हाला मेट्रोनी. सो इझी पडतं, कॉस्ट खूप अफोर्डेबल आहे. कारण मेट्रोचं तिकीट काय $1 एक टाईमचं आहे, जास्त नाही आहे. त्यातल्या त्यात काही स्ट्रिक्ट लॉज आहेत सिंगापूरचे, काही मला खूप पर्सनली आवडले. स्मोकिंग, वेपिंग आणि सगळ्यात बेस्ट च्युइंगम. हां मी रस्त्यावर कुठे च्युइंगम नाही खाऊ शकत. हां ट्रेनमध्ये स्पेसिफिकली आपल्याकडे आपण सर्रास काही खातो. हां इथे तुम्ही च्युइंगम पण नाही खाऊ शकत. ड्रिंक पण नाही करू शकत. तंबाखूचं विषय तंबाखू लांबच राहिलं. पान तुटणार वगैरे कुठून आहे? सगळं ते लांबच राहिलं. हां. म्हणजे ते लिटरली इव्हन तुमच्याकडे कोक वगैरे असेल, हां. तुमच्याकडे स्ट्रॉ आहे, कंटेनर आहे, ते पण अलाउड नाही आहे. आपल्याकडे जसा फणस असतो तसं इकडे डोरियन म्हणून एक फ्रूट आहे. खूप टेस्टला चांगला असतो, हां. ऑलमोस्ट लाईक फणस, बट खूप स्ट्रॉंग स्मेल ओके. आहे आणि लोकांना त्रास होऊ शकतो, हम्म. त्याच्यामुळे अलाउड नाही आहे. आणि इकडे वाव. बऱ्यापैकी सगळे लोक Follow फॉलो करतात. करतात. मी बऱ्याच गोष्टी नोटीस केल्या. इव्हन जे ड्रिंक्स आहेत जे अलाउड नाही आहेत ते पिऊ हां. शकत नाही. त्याला हँगर आहेत, लाईक असं होल्डर आहे. घरी जाऊन प्या. नॉर्मली मेकडीमध्ये तुम्हाला कारमध्ये ठेवायला भेटतो हां. त्या प्रकारे एक्झॅक्टली सेम. पण सगळे लोक रूल्स फॉलो करतात, त्याच्यामुळे इकडे क्लीनलीनेस बघाल तर बऱ्यापैकी क्लीन आहे. म्हणजे खूपच चांगलं आहे क्लीनलीनेस, खूपच. सो आता दरवाजे बंद होत आहेत हे बघा आणि आता ट्रेन निघाली. सो तुम्हाला नजारे पण दाखवतो, खूप चांगले चांगले नजारे आहेत. आणि मला एक आवडलं की म्हणजे लोक कमी आहेत इकडे आणि इन्फ्रास्ट्रक्चर भाई पॉप्युलेशन आपल्यासारखं नाही आहे. बाय इन्फ्रास्ट्रक्चर एवढं भारी आहे ना इकडचं, खूप चांगलं आहे. खूप भारी आहे.
लाईक क्रेझी भाई. मला तसं USA फील आहे भाई. म्हणजे टक्कर आहे भाई, टक्कर आहे, टक्कर आहे भाई. इतक्या वर्ष पोर्ट सोबत जेवढे पण त्यांची प्रोग्रेस झाली आहे, कारण की 80 to 90% यांचं शिपिंग लाईनमुळे खूप वरती आले. टुरिझम खूप छान चालतं, त्याच्यामुळे ही कंट्री खूप वरती आली. प्राऊडली थोडंसं वाटतं की 4th लँग्वेज तमिळ आहे. इथे खूप सारे इंडियन्स आहेत. लिटिल इंडिया म्हणून प्लेस आहे, तिथे गेलो होतो, बिर्याणी वगैरे खाल्ली, खूप छान वाटलं. मी अजून गेला नाही बघू. पण तिकडून जवळ आहे का? नाही, थोडं लांबच आहे. मला असं नान आणि हे खायचं आहे, बटर चिकन असं काहीतरी. आज ट्राय करूया, बघू जमलं तर जाऊ. सो आता तुम्हाला नजारे दाखवतो हे बघा. त्या साईडला पाऊस आहे. हा तिकडे पाऊस पडतोय, पूर्ण ब्लॅक ब्लॅक काळं काळं झालंय. इकडे सूर्य आहे. इकडे सूर्य आहे. आणि इकडचं वेदर पण म्हणजे आपल्यासारखं इंडियाचं सारखंच आहे. मुंबई हॉट हां. ह्युमिडिटी जास्त आहे, बऱ्यापैकी जास्त आहे. सो मुंबई सारखंच वाटलं आणि मस्त एक आहे. गोष्ट नोटीस केली, हां. इथे नॉर्मली ट्रेनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, ट्रेन कुठे थांबणार असेल तर आपल्याकडे अनाऊन्समेंट होते. इथे लिटरली पर्सन येतो, त्यांच्याकडे एक लाईट असते आणि एक बोर्ड असतो, एक्सप्लेन करून सांगतात की ही ट्रेन इथे इतक्या वेळ या कारणामुळे थांबणार आहे. तर असं फील नाही होत की बाबा फक्त अनाऊन्समेंट सांगितलं आणि समजलं नाही. आणि इथे आय थिंक 3 ते 4 लँग्वेजमध्ये अनाऊन्समेंट होते प्रत्येकासाठी. So, त्याच्यामुळे असं काही नाही की तुम्हाला समजणारच नाही आणि बाहेर झालं आणि कन्फ्युजन होईल. सो असं आहे की हे लोक ऑर्गनाइज आहेत, खूप क्लीन आहे आणि काय बोलतात त्याला, रिस्पेक्ट करतात. इकडचं सिविक सेन्स पण खूप चांगला आहे. सो आय थिंक आपलं इंडिया पण खूप चांगलं आहे, पण लोकांचा जर सिविक सेन्स नीट झाला ना भावा, आपण हे लोक सगळ्यांना हरवलं. पर्टिक्युलर चेअरचा कलर थोडा डार्क आहे, ही सेपरेट चेअर. प्रत्येक कॉर्नरला चेअर सिनियर सिटीजन किंवा कोणाला पाहिजे गरज आहे, अपंग वगैरे या लोकांसाठी आहे. आणि वयोवृद्ध असेल तरी लोक स्वतःहून उठून सीट्स देतात. त्याच्यामुळे असं नाही की त्यांना कोण जागा नाही वगैरे देत. आपल्याकडे थोडं कोणाला तरी बोलावं लागतं, इथे स्वतःहून उठून देतात. आणि असं मी बघितलं की कोण असं उठलं तरी असं कोण जाऊन बसायला बघत नाही, रिलॅक्समध्ये बघतात. ज्यांना गरज आहे त्यांना बसवतात पहिले. सो मला एक ती गोष्ट आवडली. सो आम्ही खूप दोघांनी ज्ञान दिला. तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि आपण पुढचा प्रवास करूया. सो गाईज आता आपण ट्रेनमधून उतरले आणि रॅफल प्लेसला आम्ही पोचले. मी शूट नाही केलं ट्रेनमध्ये कारण मी गप्पा मारत होते, ते शूट करायला विसरून गेलो. सो आम्ही आता रॅफल प्लेसला उतरले. आपल्याला खाली जायचं. हां, काल इकडून खालून आले आणि वर गेले मग आठव. अरे खालूनच रोड आहे ना तो. सो आता आम्ही खाली जाणार आहेत आणि खालून काय बोलतात त्याला, सबवे आहे लाईक अंडरग्राऊंड. तो डायरेक्ट तिकडे जातो. कुठे डायरेक्ट डाऊन फ्रॉम डाऊन अँड देन you can go from up as well, but then the thing is it's like you go from out. If you want to go from subway you can go from down as well. Yeah, Marina Bay. It's going there. Yeah, me. So आता आपण जाऊया सबवे मधून अंडरग्राउंड. लेट्स गो. सो गाईज आता आपण अंडरग्राउंड मधून चाललोय आणि डायरेक्ट आपण मरीना बेला हा रूट निघेल. सो हा अंडरग्राउंड आहे हे पूर्ण. वाटत नाही पण हे अंडरग्राउंड स्टेशन आहे पूर्ण. खरं आम्ही अंडरग्राउंडमधून आले वर आणि तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. बाई खोलो. रेडी. बाई व्ह्यू बघा. सायकल पण टाईममध्ये नेली आहे त्याने. सो गाईज आम्ही आले आहेत मरीना बेला. सर्वात फेमस इकडचं अट्रॅक्शन मरीना बे. सो आम्ही इकडे पोहोचलेलो आहेत आणि आम्ही काल पण इकडे होतो आणि त्याच्या आधी पण इकडेच होते. सगळे इकडेच येतात कारण हे सिंगापूरचं मेन अट्रॅक्शन आहे. आणि बऱ्यापैकी खूप हे ना इकडे. हां. सो
जिथपर्यंत अंधार नाही होत ना भावा तिथपर्यंत खाऊया, म्हणजे तो लायन बरोबर बघता येईल. तो भाई इकडून दिसतोय लायन गाईस. तर त्या दिवशी आपण गेलेले तिकडे ऑलरेडी, बट परत जाऊया. आणि तू तिथे हां, आणि आपलं खायचं आहे ना तिकडे लेफ्ट साईडला, ते घरसारखं दिसते हॉटेल ते तिकडे. आणि हे आहे मरीना, हे आहे गार्डन्स बाय द बे, पण ह्याला काय बोलतात, गार्डन्स बाय द बे, त्याच्या मागे गार्डन्स बाय द बे आहे. आणि इकडे काय शॉपिंग सेंटर आहे हां आणि तो 5.8 मिलियनचा हॉटेल आहे. हॉटेल आहे हे भाई, तिथे 5.8 restaurant बिलियन. आणि हा सिंगापूरचा मोठा हे आहे. सगळ्यात मेन मोठा मॉल. आणि हे आकाश पाळण्याला काय बोलतात आईच्या गावात, जे पण आहे कॅरसॉल ते आहे. आणि ही सिटी, आणि हे सगळ्या इकडे बँक आहेत, हे सगळ्या बँक्स आहेत, कोऑपरेट बँक अख्ख्या, त्यांचे हेड ऑफिस इकडे आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट, अहा. जे गोलघुमट दिसतंय अहा. ते ॲपल स्टोर आहे. भाई हे जे गोल गोल दिसते ते ॲपल स्टोर आहे भाई साव, एक नंबर. फ्लोटिंग वाला. सो गाईस आता आपण पहिले खायला जाऊ आणि मग जाऊया मेर्लिन पार्कच्या इकडे. मेर्लिन काय बोलतात त्याला, मेरलायन. सो तो लायन बघूया परत एकदा, आणि मग आम्ही परत तिकडे जाणार आहे या एरियात. गार्डन्स बाय द बेला जायचं आहे आम्हाला. सो लेट्स गो गाईज. आता आपण हे बघा रोड क्रॉस करतोय. आम्ही आधी खायला चाललेत, इकडे ते मरीना बे आहे, बट आधी आम्ही खायला चाललेत कारण खूप भूक लागले बाई. सो आता रोड क्रॉस करूया पहिला. आणि इकडे पण ऑस्ट्रेलियासारखी सिस्टीम आहे बटनवाली, थांबायचं जिथपर्यंत ग्रीन चालण्यासाठी होत नाही तिथपर्यंत. आणि बाई इन्फ्रास्ट्रक्चर बघा यार सगळीकडे, भारी भारी. मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो, हा व्ह्यू बघा भाई. मला असं वाटतं ना पिक्चरचे सेट आहेत असं वाटतं. भेंडी भाई अनरिअल फील होतं भाई, अनरिअल भाई शपथ, म्हणजे क्रेझी भाई क्रेझी. एवढं अनरिअल फील होतं ना, एवढा छान छान गोष्टी आहेत ना इकडे आजूबाजूला. हे बघा क्रिसमसचं डेकोरेशन टाईप आहे इकडे, हे बघा. आणि व्ह्यू, बिल्डिंग्स, इन्फ्रास्ट्रक्चर खूप नाईस, खूप चांगलं आहे. सो आता आम्ही रिव्हरच्या साईडला जे पण दिसतंय ना ती अख्खी लाईन, ते सगळे रेस्टॉरंट्स आहेत. भाई मी तुम्हाला इकडून व्ह्यू दाखवतो, हे बघा खूप भारी व्ह्यू आहे इकडून. गाईज आता आपण इकडे आता खायला शोधायला आलो आहे. तर ही सगळी फूड लेन आहे, लाईक सगळे रेस्टॉरंट आहेत. लाईक इकडे चायनीज आहे, सिंगापूरची खाऊ गल्ली आहे, तिकडे इंडियन आहे, इकडे चायनीज आहे, सिंगापूर ट्रेडिशनल फूड आहे. मोस्टली इंडियन फूडच दिसतंय मला. सो हे बघा, सो हे पूर्ण अशी लेन आहे आणि ही खूप लांब लचक लेन आहे. सो एकदा बघूया. आणि हे बघा चायनीज रेस्टॉरंट, आणि मग बघूया काय खायचं आहे ते, कारण एक्सप्लोअर करायचं भाई सगळं. सो गाईज आता आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटला आलेत इकडे. सो महाराणी टेबल करून नाव आहे. आणि आम्ही आता पहिले ड्रिंक्स मागवले आहेत, बियर. मी बियर पिणार आहे, आणि भाई जॅक डॅनियल्स पितो आहे. सो आणि हे रिव्हर साईड आहे. सो हे बघा व्ह्यू, असा व्ह्यू आहे. आणि इकडे रेस्टॉरंट्स आहेत. सो एक नंबर व्ह्यू भेटला आहे. आणि भाई मी टायगर बियर मागवलं आहे, सो ही पिऊया. यप. सो आता खाऊया आणि पिऊया, मस्त एन्जॉय करायची लाईफ भाई. तुला चालेल ना व्हिडिओ? सो गाईज ही जी बियर आहे ती सिंगापूर लाईक ड्राफ्ट बियर आहे. सो खूप चांगली आहे. आणि आता मी फूड मागवलं. सो लेट्स सी. सो गाईज आता आपण आलो आहे बाहेर, लाईक खाऊन पिऊन झालं सगळं. आणि भाई फूड चांगलं होतं, मजा आली. आणि मस्त पिले पण असं काय ना. आणि आता आम्ही चालले ते लायन बघायला परत एकदा. म्हणजे आपण बघितलं आहे पण आकाशनी नाही बघितलं अजून ना.
फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम. सो आपण चाललोय आता जाऊया तिकडे. सो गाईज आणि मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. हा व्ह्यू बघा. बाय हा व्ह्यू पैसा वसूल आहे. म्हणजे एक नंबर. सिंगापूर म्हणजे आता घरचं घर वाटते वा. रोज भाई रोज या प्लेसला रोज 2 वेळा येऊन गेला. 3 वेळा ऍक्च्युली 3 वेळा ना. काल तिकडे होते आपण. ते दिसतंय का समोर ब्लू ब्लू. ते ब्लू ब्लू दिसते तिकडून आम्ही चालत होते काल. सो आता आम्ही असे थोडेसे चालत चालत फिरणार आहे तिकडे. आणि मग परत आम्ही चाललेत रॅफल प्लेसला. आमचा गार्डन्स बाय बे ना. गार्डन्स बाय बेचा प्लॅन होता पण भाई 9 वाजले ते बंद झालं. आम्ही डिनरला खूप वेळ लावला. जरा बाय डिनर एन्जॉय केला. रिलॅक्स बसलेले भाई. म्हणजे एवढे रिलॅक्स बसलेले ना. पूर्ण मेंढी स्ट्रेस 8 महिन्याचा रिलॅक्स बसलेले भाई. फुल ड्रिंक एन्जॉय केलं. फूड एन्जॉय केलं. आता हा मरीना बेचा व्ह्यू पण एन्जॉय केला भाई आम्ही. आणि आता आम्ही जरा असे फिरतो. इकडून चला. नाही इकडून. सो मरीना बेचा व्ह्यू पण एन्जॉय केला. आता अजून असे थोडेसे इकडे राऊंड मारतो आणि परत आम्ही रॅफल प्लेसला जाऊ. पण एकदा फेरी मारतो इकडे. भाई ही गाडी बघा भाई. फरारी आहे का भेंडी. भाई एक दिवस येईल आपण गाडी घेऊ अशी. मला नाही माहित कधी पण एक दिवस येईल भाई अशी गाडी घेऊ. पण इंडियामध्ये ग्राउंड क्लिअरन्स ठेवला पाहिजे गव्हर्नमेंटने. पण एक दिवस येईल भाई. काही इकडे आता ना लाईट शो चालू आहे. आणि हा बघा तुम्हाला दाखवतो लाईट शो. झलक दाखवतो तुम्हाला थोडीशी. इकडे चालू आहे. पूर्ण लाईट चेंज होतात अख्ख्या मरीना बेच्या. हे बघा पूर्ण ते सो गाईज आता हा लाईट शो एवढाच आहे. सो आम्ही बघितला. आता जाऊया. हो शेट चला. सो आता आपण इकडून जाऊया आणि आता आपण चालू आहे रॅफल प्लेसला परत ट्रेनमध्ये. कारण वाजले 10:05 आणि आपल्याला ट्रेन पकडून शिपवर जायचं आहे. आणि शिपवर 12ची लास्ट बस आहे. सो लेट्स गो. आणि फाडून टाकूया आज. फाडून टाकले आज. मजा आली. मला बरं वाटतं भाई. मला असं रिलॅक्स वाटतं भाई. मस्त 3 बियर पिलं मी आणि एकदम छान वाटतंय. खाल्लं पिल्लं मजा आली. आणि चला जाऊया शिपवर परत. सो गाईज आता आपलं रॅफल प्लेसकडे आपण चाललो आहे. सो मरीना बेला आपण बाय बोलूया. मजा आली भाई सिंगापूरला. आता मी कधी येईल मला माहीत नाही. परत मला माहीत नाही आता मी कधी येईल. 1 वर्षांनी येईल 2 वर्षांनी येईल काय माहीत नाही. आणि झालं तर भाई कधी पण येऊ शकतो भाई. काय सांगता नाही. शिप लाईफ आहे. असं वाटतं उद्या म्हणजे 1 वर्षांनी पण त्या पोर्टला गेलं असं वाटतं अरे काल आलेलो ना. आम्ही आता अंडरग्राऊंड आहेत. आणि इकडे भाई अंडरग्राऊंडला कोणीच लोक नाहीत भाई. कोणीच नाही. म्हणजे कुत्रा पण नाही भाई. 1-2 जण आहेत बस. आम्हीच आहेत. आणि 1 जण दिसतोय समोर. हा बघा. आणि सगळं बंद. 9ला सगळं बंद होतं इकडे सगळं. सो आता आम्ही चाललोय परत यार. मला सिंगापूर भाई एवढा आवडला ना काय सांगू यार. खूप आवडलं खूप. सो गाईज आता आपण रेल्वे स्टेशनवर परत आलो आहे. मेट्रो स्टेशनवर. आणि इकडे आपल्याला परत टॅप करायचं हे असं. आणि हे ओपन होतं. सो असं टॅप होतं आणि ओपन होतं. आणि मग आपण आता ट्रेन पकडूया म्हणजे मेट्रो. आणि परत जाऊया रॅफल प्लेस. नाही रॅफल नाही तुआस लिंक मार्ट.
जे आपला स्टेशन आहे तुवास. दिस इज रॅफल. सो आपण जाऊया तुवासला आणि यांना पास करूया पटपट. आणि इकडेच पकडायचे ना, अजून एक खाली. सो अजून एक खाली पकडायचे तुवाससाठी. सो लेट्स गो. ट्रेन आलेली आहे आणि ही बघा ट्रेन. सो आता आपण आत येऊया आणि परत सुवास नाही सो तुवासला जाऊया परत. आता आपण आलेलो आहे तुवास लिंक मार्टला आणि ट्रेनमधून उतरलेलो आहे पूर्ण. आता आम्हाला बस पकडायची आहे 11:30ची आणि 10 मिनिट राहिले फक्त. सो ती बस पकडायची आणि शिपवर जायचं परत. सो तुम्हाला मी वरपर्यंत दाखवतो आणि मी व्लॉग एंड करतो. सो 1 मिनिट थांब, वर जाऊया. फास्ट केले हा गाडी, एवढं नाही पण. भाई 2 दिवसात घरी चाललं यार, बस झालं. 7 ते 7.5 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट केला, 8 महिने ऑलमोस्ट. बस आता मला घरी जायचं आहे, रेस्ट करायचं आहे, बस झालं. खूप काम केलं, खूप फिरला, जवळजवळ अख्खं वर्ल्ड फिरला भाई. एशिया पण झालं आणि अख्खं वर्ल्ड फिरला. सो आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ भाई. सो असं टॅप करायचं, हे ओपन होतं मस्त झालं. आता आपण जाऊया शिपवर परत. सो थँक्यू सो मच हा व्लॉग बघितल्याबद्दल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व्लॉगला आणि चॅनलला पण. मजा आली सिंगापूर फिरायला. आता डायरेक्ट पुढचा व्लॉग येईल, तो घरी जायचा व्लॉग येईल. सो थँक्यू सो मच. काहीतरी बोल, बाय बे. मी आहे इथे, माझा 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे. ओके. सो घरी गेल्यानंतर मी याला भेटेल. लेट्स सी काय होतं. सो भाई फेब्रुवारीला येतं ना, मग भेटू आपण. मार्चला मी घरी परत शिपवर चाललं. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए पीस आउट. एन्जॉय गाईस आणि ट्रॅव्हल करा, मजा करा लाईफमध्ये आणि स्वतःवर लक्ष द्या, बस बाकी काय ना. बाय बाय.